पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोला अखेर पीआयबीची अर्थात सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे आता केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची औपचारिकता बाकी राहणार असून पालिका निवडणुकांच्या आचारसंहिता लागण्याआधी ती मंजुरीही मिळण्याची शक्यता आहे। पुणे मेट्रोचं गेल्या 6 ते 7 वर्षांपासून भिजत घोंगड आहे। मेट्रो भुयारी की जमिनीवरील तसंच यामुळे होणारी पर्यावरण हानी अशा अनेक वादांमुळे पुण्याची मेट्रो रखडली आहे। त्यामुळे मेट्रोचा खर्चही कित्येक कोटींच्या घरात पोहोचलाय। पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा 16 किलोमीटरचा पहिला टप्पा असून त्यातील 5 किलोमीटर भुयारी असून वनाज ते रामवाडी हा 15 किलोमीटरचा दुसरा टप्पा पूर्ण ओव्हरहेड असेल। त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या मेट्रो मंजुरीनंतर पालिका निवडणुकांचा नारळ फोडण्याची सुवर्ण संधी फडणवीस सरकारच्या हातात आहे। दरम्यान कसा आहे पुणे मेट्रोचा प्रस्तावित प्रकल्प त्यावर एक नजर टाकूया। पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा मेट्रोचा पहिला प्रस्तावित मार्ग आहे, तर रामवाडी ते वनाज असा मेट्रोचा दुसरा प्रस्तावित मार्ग। आणि या सगळ्या संदर्भात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। पुणे मेट्रोला पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डानं हिरवा कंदील दाखवलेला आहे आणि त्यामुळे पुणे मेट्रो मार्गरत होण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत। पालकमंत्री गिरीश बापट आता आपल्यासोबत आहेत। अखेर पुणे मेट्रोला हिरवा कंदील मिळाला आणि कधीपर्यंत आज नेमका जो निर्णय झाला तो नेमका काय असा आहे की मेट्रो सारखे मोठे प्रकल्प हे केंद्र सरकारच्या पीआयबी कमिटीकडे येतात, पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड, आणि सगळ्या अनुषंगाने त्याच्यात अभ्यास केला जातो। हा अभ्यास करताना प्रकल्पाचा खर्च किती, त्याचा अंतर किती, पर किलोमीटर खर्च किती, उत्पन्न किती, ह्याला आर्थिक सहाय्य कोण करणार आहेत, पर्यावरणाची ह्याला मान्यता आहे की नाही, असे सगळे विषय याच्यामध्ये असतात। आणि हे सगळे विषय आजच्या कमिटीमध्ये आले, त्यांनी त्याची स्क्रुटिनी केली। अर्थात महानगरपालिकेने याची सर्व पूर्ण तयारी केली होती आणि आजच्या झालेल्या बैठकीमध्ये हे रेकमेंड करण्यात आलं, शिफारस करण्यात आली आणि आता ही केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांच्या पुढे आजची शिफारस जाईल, त्यांची मान्यता मिळेल आणि मग त्याचं साधारण कधीपर्यंत केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळेल असं तुम्हाला वाटतंय? आणि पुण्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याच्या आधी ही मंजुरी मिळेल? माझ्या दृष्टीने निवडणुका आहेत का नाहीत हा प्रश्न नाही। आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे काम केलं नाही। मागची 12-13 वर्ष हा विषय पुण्यात चर्चेला होता। मला असं वाटलं की पालकमंत्री या नात्यानं आपलं हे काम आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन पुणे शहराच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवायचा असेल तर मेट्रोचा प्रश्न सुटला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले। कुठली निवडणूक डोळ्यापुढे ठेवून काम विकासाचं करण्याची माझी पद्धत नाही आणि मी ती कधी केली नाही। पण निवडणुकीचं याच्यासाठी विचारलं कारण त्याच्या आधीच मग आचारसंहिता वगैरे लागेल, तर साधारण त्याच्यामध्ये पण बराच काळ जाऊ शकतो, म्हणून मग फेब्रुवारी आधी होईल। सगळ्यांशी चर्चा करून विचार करू। जेव्हापासून 2014 साली तुमचं सरकार आलं तेव्हापासून पुणे आणि नागपूर मेट्रोची एक स्पर्धा होती, ज्याच्यामध्ये नागपूर मेट्रो फार पुढे निघून गेलेली होती आणि पुणे मेट्रो बरीचशी रखडलेली होती। खरं तर त्याच्याबद्दल अनेकदा वाद देखील झाले। आता हे नागपूर म्हणजे ससा आणि काशवाची रेस आहे असं म्हणायचं? असं आपल्याला काय म्हणायचं ते आपण म्हणा। मला असं वाटतं की अशी काही स्पर्धा नसते, ही विकासाच्या कामात पुढे जाण्याकरता सगळ्यांनी काम करायचं असतं आणि मेट्रोची जी आर्थिक पाठबळ लागतं, कर्ज जे आहे जागतिक बँकेसारख्या आर्थिक संस्थेतनं, ते पुण्याचं ऑलरेडी मंजूर झालेलं आहे। नागपूरचं मेट्रोच्या मंजुरीनंतर झालं आणि पुणे शहरात ही अंडरग्राऊंड का ओव्हरग्राऊंड ह्याच्या बाबतीत काही मतभेद होते, ते सगळ्यांना एकत्र बसून आम्ही सोडवलेले आहेत। त्यामुळे आता काही भाग हा अंडरग्राऊंड आहे, काही भाग ओव्हरग्राऊंड आहे आणि सगळ्यांच्या एकमतानं पुण्याची मेट्रो आता धावायला लागेल असं मला। काय नेमकी डेडलाईन असेल या प्रकल्पाची? कधीपर्यंत आहे की ह्याच्यात असं कोर्टाची तारीख जशी पडते तशी तारीख नाही होत। आता पीआयबीची मीटिंग व्हायलाही वेळ लागला, त्यामुळे आता कॅबिनेट आहे, कॅबिनेट नंतर बाकी ज्या टेक्निकल प्रोसेस आहेत त्या होतील, पण आता याला खूप जोरात गती मिळेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि लवकरात लवकर आम्ही या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करू। मागे एकदा म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी पण प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं की पुणे मेट्रोच्या बद्दल दुर्लक्ष होतंय वगैरे म्हणून, तर नेमकी काय कारण होते की इतका काळ लागला त्याच्याबद्दलच्या सगळ्या मंजुऱ्या मिळवण्यात? मला वाटतं हा प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे, कारण त्यांच्याच कारकिर्दीत जास्त काळ लागला। आमचं सरकार येऊन 2च वर्ष झालं। 2 वर्षात याच्यात राजकीय आणायचं नाही आहे काही। मी विकासाच्या कामात राजकारण आणत नाही कधी, त्यामुळे कोणाला किती वेळ लागला यापेक्षा आता काम सुरू होतं याच्यात आपल्याला सगळ्यांना आनंद आहे।
चलो. तर हे होते पालकमंत्री पुण्याचे गिरीश बापट. आणि पुणे मेट्रोला अखेर जवळपास हिरवा कंदील मिळालेला आहे. याच्यानंतर केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी अजून बाकी आहे, पण एक नक्की की जसजशा निवडणुका येतात तसतसं किमान पुण्याच्या या रखडलेल्या प्रकल्पाला आता गती मिळताना दिसते. कॅमेरामॅन मनोज त्रिपाठीसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. दरम्यान पुण्याचा जो प्रस्तावित मेट्रो प्रकल्प आहे त्यामध्ये स्टेशन्स नेमकी कुठली कुठली असणार आहेत त्यावर एक नजर टाकूयात. PCMC स्टेशन इथून पहिला टप्पा जो आहे त्यामध्ये तुकाराम नगर, यासोबतच भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, हिलरेंज, शिवाजीनगर, पुणे महापालिका, बुधवारपेठ, मंडई, स्वारगेट. हा जो पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्यातली जी स्टेशन्स आहेत ती आपण पाहतोय. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये रामवाडी ते वनाज असा असणार आहे, ज्यामध्ये रामवाडी, कल्याणीनगर, येरवडा, बंड गार्डन, रुबी हॉल, पुणे स्टेशन, मंगळवारपेठ, सिव्हिल कोर्ट, पुणे महापालिका, डेक्कन जिमखाना, गरवारे कॉलेज, नळस्टॉप, आनंदनगर, आयडियल कॉलनी, वनाज. तर असा असेल दुसरा मार्ग. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मंदार गोंजारे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मंदार, खरं तर शेवटच्या टप्प्यामध्ये पुणेकरांचा जो काही स्वप्नपूर्तीचा मार्ग आहे तो अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत? आहे की आणखी किती वर्ष लागतील पुणेकरांना मेट्रोमध्ये बसायला आणि तिकीट काढायला, हे अद्याप कोणीही सांगू शकत नाहीये. अशा प्रकारे अनेक मंजुऱ्या आतापर्यंत या पुणे मेट्रोला वेळोवेळी मिळत आलेल्या आहेत. पुणेकरांच्या आतापर्यंतचा अनुभव पाहता हेच लोक विचारतायत की आम्ही मेट्रोमध्ये कधी बसणार आणि प्रवास कधी करणार हे आम्हाला सांगा. जेव्हा आम्ही मेट्रोमध्ये बसू तेव्हा या सगळ्या गोष्टी आम्ही मान्य करू, असा पुणेकरांचा आतापर्यंतचा अनुभव सांगतोय. कारण अनेक वर्ष हा प्रकल्प रखडलेला आहे. पुणे मेट्रो आणि बेंगलोर मेट्रो यांना एकाच वेळी साधारणपणे मंजुरी मिळाली होती त्यावेळेच्या UPA सरकारकडून, परंतु बेंगलोर मेट्रोचा प्रकल्प बऱ्यापैकी पुढे गेला. त्यानंतर भाजपची सत्ता आली केंद्रामध्ये आणि पुणे आणि नागपूर मेट्रो यांची स्पर्धा सुरू झाली. आपल्याला माहित आहे की नागपूर मेट्रोचं काम बऱ्यापैकी पुढे सरकलेलं आहे आणि आता पुणे मेट्रोच्या कामाला PIB कडून मंजुरी मिळालेली आहे. भाजपच्या नेत्यांना हा प्रश्न वारंवार विचारला जात होता आणि पुणे महापालिकेच्या निवडणुका ज्या तोंडावरती आहेत त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांना जड जात होतं की नागपूर मेट्रोचं काम पुढे गेलंय आणि पुण्याचं काम मागं रखडलंय. त्यामुळे हा PIBच्या मंजुरीचा जो काही निर्णय आहे तो झालेला आहे. दुसरा प्रश्न विचारला जात होता, प्रशांतनी आता विचारलं गिरीश बापटांना, की मंत्रिमंडळाची मंजुरी कधी मिळेल आणि काम कधी सुरू होईल. तर अंदाज हाच आहे की मंत्रिमंडळाची मंजुरी देखील लवकरच या प्रकल्पाला दिली जाईल आणि कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या किंवा भाजपच्या इतर कोणा वरिष्ठ नेत्याच्या हस्ते पुण्यामध्ये याचं भूमिपूजन होईल, कुदळही मारली जाईल, अशा प्रकारची शक्यताही या निमित्ताने व्यक्त होतीये. निवडणुका आहेत पुणे महापालिकेच्या, त्यामुळे हे सगळं होणं साहजिक आहे. गिरीश बापट किती म्हटले की या त्यांच्या आजच्या निर्णयाचा निवडणुकीशी काही संबंध नाही, तरी इथं पुण्यामध्ये मात्र भाजपच्या नेत्यांनी, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लगेच याचं श्रेय घेण्यासाठी स्पर्धा सुरू केलेली आहे. खासदार अनिल शिरोळेंकडून देखील तशा प्रकारचा दावा करण्यात आलाय की त्यांनी आजचा निर्णय घेऊन एका अर्थाने वचनपूर्ती केलेली आहे. परंतु प्रश्न आहे पुणेकरांचा तो हाच की प्रकल्प हा सुरू कधी होणार, प्रत्यक्षात मेट्रो धावणार कधी, कारण आतापर्यंत अनेक वर्ष याच्यामध्ये गेलेली आहेत. दीपक. निश्चितच मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.